वेलकम बॅक टू भारती नर्सिंग क्लास. आज आपण बघणार आहे पोलिओमायलायटिस. पोलिओमायलायटिस म्हणजेच काय? पोलिओमायलायटिस हा एक आजार आहे जो बाळाला, लहान मुलांना होतो. पोलिओ अथवा पोलिओमायलायटिस हा एक विषाणूमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओमायलायटिस हा शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेमधील पोलिओ म्हणजेच ग्रे अथवा भुरा, मायलॉन म्हणजेच मज्जारज वर आयटिस म्हणजेच सूज या शब्दापासून झाली आहे. पोलिओचा उपसर्गाच्या 90% घटकांमध्ये झाले. पोलिओच्या काहीच लक्षणे आढळून येत नाही. पोलिओचे काहीच लक्षणे आढळून येत नाहीत, परंतु विषाणू रक्तप्रवाहामध्ये प्रवेश दिसून येतात. पोलिओचे काहीच लक्षणे आढळून येत नाही, परंतु विषाणू हे रक्तप्रवाहाच्या माध्यमातून दिसून येतात. 1% कमी रुग्णांबाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जारन्ध्रामध्ये प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या गतिप्रेरक स्नायूंची हालचाल न्यूरॉन उपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघात मध्ये होते. हजारो वर्ष पोलिओ सक्रिय परंतु स्थिर अस्तित्वात होता. 1880 नंतर पोलिओच्या स्नायूंचे युरोपामध्ये उद्रेक होऊ लागले आणि नंतर लगेचच अमेरिकेत पोलिओच्या स्नायूंचा प्रसार झाला. 1990 पर्यंत जगभरात प्रसार झाला होता. या स्नायूमुळे हजारो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या व यामुळे पोलिओवर उपायकारक लस शोधण्यासाठी महाशय सुरू होण्यास म्हणजे या आजारावर लस शोधण्यास संशोधन सुरू झाले. तसेच सुरू होण्यास जोर मिळाला. पोलिओच्या लसी विकसित करण्यासाठी स्ट्रेई जोन्स 1955 व अल्बर्ट रॉबर्ट यांनी 1958 यांच्याकडे हे लस शोधण्याचे कार्य दिले. पोलिओची व्याख्या. पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात किंवा पोलिओ या नावाने ओळखले जाते. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम करतो. असा आजार पोलिओ हा संसर्गजन्य चेतापेशीवर काम करतो. पोलिओचे वर्णन. पोलिओ हा एकूण 3 पोलिओच्या विषाणूमुळे होतो असल्याचे माहीत आहे. एंटेरोव्हायरस हा एक जातीमधील एक विषाणूचे 3 प्रकार आहेत. अन्नमार्गातून होणारे विषाणू, एरवी विषाणू, पोलिओचा विषाणू. याच्यामध्ये पोलिओचे 3 विषाणू आहेत, म्हणजे अन्नमार्गातील जे आपण अन्न खातो त्या मार्गातून झालेले विषाणू. एरवी विषाणू, पोलिओ विषाणू. अन्नमार्गातील विषाणू हा टाइप 1 व पोलिओमुळे आलेल्या जातीचे बहुतेक रुग्णांना पक्षाघात होतो. एरवी हा विषाणू निरुपक्षद्रव्य मानवी परजीवी आहे. या संख्याशास्त्रीय अंदाज थोडे भिन्न आहेत. काही जणांच्या म्हणण्यानुसार दर 200 रुग्णांपैकी एकामध्ये पक्षाघाताची लक्षणे तर दुसऱ्या अंदाजानुसार दर 1000 संसर्गांपैकी एका रुग्णास विषाणू मध्यवर्ती चेतासंस्थेपर्यंत पोहोचल्याने पक्षाघात होतो. पोलिओचे कारणे आणि लक्षणे. आधीच संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क झाल्याने किंवा पोलिओ पसरतो. रुग्णाचे संसर्ग विशिष्टतेने दूषित झालेले अन्न आणि रुग्णाच्या लाळेशी संबंध असल्याने पोलिओ होऊ शकतो. जे काही अन्न दूषित असते त्या दूषित अन्नाचा प्रसार आल्याने आणि संप्रेरक रुग्णाशी त्यांच्या लाळेशी संबंध आल्याने, म्हणजेच एखादा रुग्ण असो तो गिलासाने पाणी तोंडाला लावून पितो किंवा मग त्याच गिलासाने दुसऱ्या व्यक्तीने पाणी पिलं तर त्यालाही पोलिओ होण्याचे लक्षणे आढळतात. थोडक्यात पोलिओ दूषित अन्न यामधून पोलिओचा प्रसार होतो. तोंडावाटे शरीरावर झालेल्या विषाणूची वाढ घशातील लसिका ग्रंथीमध्ये होते. तसेच ताप आणि अस्मा, स्नायू शिथिलता व पक्षाघात संवेदन चेतापेशी कार्य चालू असणे हे पोलिओचे लक्षण आहे. लहान मुले किंवा लहान तरुणांमधील या लक्षणांतर कमरेच्या पोकळीमधून मज्जारोस भोवती
मेरुद्रवाचा परीक्षणामध्ये वाढलेल्या पांढऱ्या पेशी आणि जीवाणू न दिसल्यास अस्पिक मेंदुदाह निदान होते. आता याच्यावर उपचार काय तर लसीकरण. प्रत्येक लस म्हणजे खुद त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेल केलेले जंतू असतात. आता लसीकरण कसे होते तर प्रत्येक जीवाणू त्या रोगावर मेलेले त्यांच्यापासूनच ती लस बनते. जंतू असतात किंवा त्या जंतूचा अंश असतो. ही लस शरीरात गेली तर जो काही त्या रोगाची संगत तालीमच होते. लसीस सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाहीत, पण शरीराला मात्र त्या जंतूशी लढण्यास अनुभव प्राप्त होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास त्या लसी मदत करतात. शरीरात देणे म्हणजेच लसीकरण होय. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जातात. लसीकरणामुळे आजाराशी लढण्याची शक्ती मिळते किंवा काही प्रमाणात आजार नष्ट होतात. आता पोलिओ लसीकरण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.